तेच म्हटलं सांगायचं होतं. तसेच याच मैदानामध्ये म्हणजेच गावदेवी जुगावच्या मैदानामध्ये येणाऱ्या 8 आणि 9 ऑगस्ट 2026 मध्ये अंपायर चषक 2026चं आयोजन केलं गेलेलं आहे आणि 16 संघ या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट असतील. प्रथम क्रमांक 40,000 रुपये, द्वितीय क्रमांक 20,000 रुपये व आकर्षक चषक, तसेच मालिकावीर स्पोर्ट्स सायकल व आकर्षक चषक आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज स्पोर्ट्स गॉगल व आकर्षक चषक आणि उत्कृष्ट गोलंदाज स्पोर्ट्स गॉगल व आकर्षक चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स गॉगल व आकर्षक चषक. आणि या स्पर्धेसाठी प्रवेश फी 5,500 रुपये ठेवण्यात आलेली आहे. तर आपल्याला जर या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांना सहभागी व्हायचं असेल तर विनोद भगत आणि भावेश भोईर यांच्याशी आपण संपर्क साधू शकता आणि त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे 80822733383 आणि भावेश भोईर यांचा दूरध्वनी क्रमांक आहे 9987813920. तर ज्या ज्या संघांना आणि ज्या ज्या कर्णधारांना जर आपली नावं नोंदवायची असतील तर विनोद भगत आणि भावेश भोईर यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. आणि दोन्ही संघ नायकांना विनंती आहे 12th मॅन एक्स्ट्रा प्रतिनिधी आमच्या कॉम्बॉक्स मध्ये बॉल पडायच्या अगोदर पाठवून द्या प्लीज. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे सर आपण ते 11च बोलतायत, 12 नाही आहे, 11च आहेत बोलतायत. पण त्यांची बॅटिंग आहे ना, त्यांची बॅटिंग आहे, ते प्लेअर पाठवा. मच्छा बोलू का, जर तुमची बॅटिंग आहे तर तुम्ही एक प्लेअर पाठवा ना शेवटचा. बरोबर ना सर, त्यांचे 11 आहे सांगतायत तुम्ही बॅटिंग आहे तर पाठवा ना तिचा एक प्लेअर लास्ट नंबर आहे ना. चला तसे आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आमचे हँडसम येस मल्टी टॅलेंटेड आमचे विघ्नेशजी मडवे आहेत. त्यामुळे आम्हाला आता 12व्या म्हणजे अतिरिक्त जो खेळाडू आहे किंवा प्रतिनिधी तो आम्हाला गरज नाहीये. सध्या विघ्नेशजी मडवे आहेत, ते आमच्यापर्यंत पोहोचवतील नावं. सध्या आपण जर पाहायला गेलं तर स्ट्राईक वर आपण पाहणार आहोत विशाल शहा आणि नो स्ट्राईकला राहुल शेट्टी. ही दोन नावं मोठी आहेत. अर्थातच विशाल शहा ओपन क्रिकेट खेळतोय. एवन राहुल शेट्टीला मी स्वतः पाहिलंय मानखुर्द येथे खेळताना. तर नक्कीच या दोघांना अनुभव आहे, चांगला अनुभव आहे आणि चांगलं टॅलेंट आहे या दोन्ही खेळाडूंकडे. परंतु त्याच्याच त्यांच्या विरुद्ध खेळणारा आणि गोलंदाज जर पाहिलं तर गोलंदाज स्वप्नील ठाकूर एक चांगला गोलंदाज, त्याच्याकडे सुद्धा चांगला वेग आहे आणि चांगली त्याची शैली आपण पाहणार आहोत. यावेळेला पहिला बॉल रिलीज करताना, पहिलं षटक हाताळताना पहिला बॉल विशाल शहासाठी 4 षटकांचा साबरा. 4 षटकांमध्ये काल जर आपण पाहिलं तर 103 धावांचा उच्चांक गाठला होता. यावेळेला आपण पाहतोय विशाल शहाच्या बॅट मधून मोठा फटका पाहायला मिळतोय आणि जातोय सरळ सीमारेषा पलीकडे 6 धावेसाठी षटकार. चांगला फटका. काल विघ्नेश सर असंच झालं होतं, पहिल्या बॉललाच आक्रमण चढवलं होतं.
यावेळेला तसंच झालंय. पहिल्या बॉलला आक्रमण चढवलंय, पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत आणि थोडस बीमडे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय बॉलरवर. पुढल्याचे एकदा परंतु यावेळेला चेंज ऑफ पेस आणि विकेट मिळवून दिले. एज लागल्यानंतर यशांच्या मागे कीपरने आपलं चोख काम बजावलंय. बॅक टू पॅव्हलियन व्हावं लागतंय. पहिल्या बॉलला षटकार, परंतु यानंतर मात्र कमबॅक केलंय गोलंदाज आपण पाहतोय स्वप्नीलने इथे टिट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलंय. परतावं लागलंय विशाल शहाला. एक मोठी विकेट्स मात्र मिळवून दिले. बघा थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता. चेंज ऑफ पेस म्हणजे स्लो गतीने टाकलेला हा बॉल. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न झाला, अयशस्वी. बॅटची एज लागल्यानंतर किपरच्या हातामध्ये बॉल सरळ स्थिरावला. इथे अपील करण्यात आला आणि मात्र त्या अपीलकडे लक्ष न देता विशाल शाह स्वतः मात्र विकेटच्या बाहेर निघून गेला. म्हणजे एक चांगली खेळाडू वृत्ती सुद्धा त्यांनी दाखवली. एक चांगल्या खेळाडूचं चांगलं दर्शन आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला मात्र घनसोली या संघावर जरूर थोडस दडपण आता असेल, परंतु या दडपणातून बाहेर येण्यासाठी मात्र इथे आता पाहतोय आपण निखिल सारखा तगडा फलंदाज, ज्याने कित्येक वेळा आपल्या चांगल्या खेळीने आणि आपल्या चांगल्या या स्वतःच्या खेळीच्या जोरावर आपल्या संघाला त्यांनी कित्येक वेळा बाहेर काढलेला आहे. दबावातून, प्रेशरमधून बाहेर काढण्याची किमया स्वप्नीलकडे आहे. तोच निखिल यावेळेला मात्र मैदानाच्या आत. निखिल मडवी यस एक मोठं नाव या नवी मुंबईच्या वर्तुळात घेतलं जातं. एका बाजूला राहुल शेट्टी आहेच, परंतु यावेळेला मात्र तारणहार, नेहमी संकट मोचक ज्याची भूमिका नेहमी आपण पाहतो, तो निखिल मडवी यावेळेला मैदानाच्या आत. डावखुरा, शैलीदार, आक्रमक फलंदाज यावेळेला मैदानात. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट्स. मात्र तिसऱ्या बॉल साठी प्रस्थान करताना यावेळेला मात्र आपण पाहतोय ड्राईव्ह केला ऑन साइडला. इथे ऑन साइडला फिल्डर डीपला तैनात आहे, प्रोटेक्शन दिले. रबरी बॉल आहे, पावसाळी सीझन आणि त्याच्यामध्ये रबर बॉल जर एखाद्या वेळेला कनेक्ट बरोबर बॉलवर बॅटवर झाला तर मात्र तो सरळ सीमारेच्या पलीकडे जातो. परंतु इथे मात्र तुम्हाला त्या बॉल पर्यंत जाणं, तुमची बॅट बॉल पर्यंत परफेक्ट पोचली गेली पाहिजे, तर मात्र जरूर षटकार चौकार पाहायला मिळतील. परंतु इथे राहुल शेट्टी यावेळेला पहिला बॉल फेस करेल. चौथा बॉल फेकण्यासाठी सज्ज स्वप्नील. आडव्या बॅटने आपण पाहतोय पूल केलाय. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. फेक करेपर्यंत एक धाव. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 8 या आकड्यावर. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या बॉलवर आक्रमण चढवलं होतं असं वाटलं होतं, थोडस प्रेशर मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता विशाल शाह, परंतु नंतर मात्र कमबॅक केलं ते स्वप्नीलने. इथे दडपणात थोडस आणलंय. बघा पहिल्या बॉलवर 6 नंतर मात्र या पुढच्या आपण जर पाहिलं तर 4 बॉल मध्ये फक्त 3च धावा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस झालाय. स्ट्रोक झेल सोडलाय. कोणाचा झेल सोडलाय तर निखिल मडवीचा. यावेळेला मात्र या जीवदानाचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हे जीवदान किती महागडं ठरतंय हे येणारा काळच सांगेल. परंतु सध्या तरी आपण जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय आणि धावसंख्या आहे धावफलकावर 9. एक तगडा फलंदाज, आक्रमक फलंदाज आणि त्याचा झोल सोडलाय. म्हणजे तुम्ही काय केलं तर आ बैल मुझे मार. इथे क्षेत्ररक्षकांनी चुकी केली आणि चुकीचा भुर्दंड आता किती भोगावा लागेल तो येणारा काळच सांगेल. परंतु सध्या तरी मात्र वाईटचा इशारा. 1 धाव ऍड होईल 10 या आकड्यावर. दुहेरी अंकामध्ये घनसोली 11चा संघ, एक मातब्बर, एक तगडा संघ ज्याची ओळख आहे या नवी मुंबईच्या धर्तीवर. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे फिल्डर तैनात आहे. फेक करेपर्यंत 1 धाव कंप्लीट केली गेली. 11 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे घनसोली 11ची. लफडा चषक 2026 हे आयोजन पुण्याचे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. जे या आमच्या स्पर्धेला निगडीत आहेत, जोडलेले आहेत, मग ते स्वतः मैदानात असू दे किंवा या घर बसल्या या लफडा चषकाचा आनंद घेत असलेले प्रेक्षक असू दे, पुन्हा एकदा त्या सर्वांचं स्वागत.
एका बाजूला बघा जर आपण पाहिलं तर घनसोली 11चा एक तगडा संघ आहे. अगदी नक्कीच मी म्हणेन छाप पाडलेली आहे या संघाने या नवी मुंबईच्या धर्तीवर. परंतु त्याच्यात विपक्ष जर आपण पाहिलं तर बेलापूरचा संघ, त्याला सुद्धा कमी जो लेखता येणार नाहीये, कारण तो संघ सुद्धा अगदी मी म्हणेन मॅरिटवर खेळणारा हा संघ. यावेळेला बघा गोलंदाजी बदल झाल्यानंतर गोलंदाज साहिल देवेकर, पहिला साहिल, परंतु यावेळेला साहिल देवेकर सुद्धा गोलंदाजी चांगली करतोय, डॉट बॉल आणतोय. यावेळेला बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये पूर्णतः थांबून ठेवलं निखिल सारख्या फलंदाजाला. ब्लॉक होल मध्ये म्हणजेच काय ब्रह्मास्त्र टाकलं, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र समजला जातं. तो हा यॉर्करचा बॉल अगदी प्रत्युत्तर नव्हतं निखिलकडे, फक्त त्या बॉलला मात्र स्टंपवर जाण्याचा मार्गच त्यांनी होता, तो मात्र त्याला अडवून धरला. म्हणजेच काय तर बॅट फक्त काढण्याचा प्रयत्न झाला. इथे काय झालं तर डॉट बॉल, पुन्हा एकदा दुसरा चेंडू डॉट. यावेळेला मात्र चुकी केली. क्रिकेटमध्ये बघा चुकीला माफी नाही. फेकून दिले आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून साधा षटकार. काय फटका, थोडासा शॉर्ट प्लेन आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवला. नजर तीक्ष्ण, आय कोऑर्डिनेशन चांगलं होतं निखिलचं आणि सरळ फेकून दिलं. कारण असा बॉल म्हटलं तर तयारीतच होता, कारण 2 चेंडू डॉट टाकले होते. त्याला माहित आहे हे प्रेशर मला रिलीज करायचं आहे आणि ते रिलीज करण्याचा प्रयत्न परफेक्ट अगदी तिसऱ्या बॉलवर झाला. फेकून दिलं 6 धावेसाठी. 6 धावेनंतर धावसंख्या 17 या आकड्यावर 17. 17 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु तेच तर्रार. फोरआर्मचा वापर मात्र चांगला करतोय गोलंदाज, म्हणजे खांद्याचा वापर केला जातोय. कारण रनअप कमी आहे, परंतु जेव्हा तो स्टंप जवळ जातो गोलंदाज साहिल दिवेकर आणि त्याच वेळेला मात्र आपल्या खांद्याचा वापर करतोय. यावेळेला दांडी गोल, दुसऱ्या विकेटचं पतन. खराब सिलेक्शन होतं, फटका ऑन साइडला घ्यायचा होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु अनसक्सेसफुल. सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय हा चेंडू आणि परतावा लागते निखिल मडवी याला तंबूच्या दिशेला. अर्थातच दुसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे 17 या आकड्यावर. परंतु बी असं म्हणेन काय गोलंदाजी केली साहिल देवेकरने, चांगली गोलंदाजी. 3 डॉट टाकले, 1 षटकार जरूर आला, परंतु 1 विकेट, मौल्यवान विकेट. एक मोठा फलंदाज याला मात्र तंबूच्या दिशेने धाडण्याचा यशस्वी प्रयत्न झाला साहिलच्या माध्यमातून. उमेश म्हात्रे पुष्कळ वर्ष आपल्या गावाचं नाव रोशन करताना आणि गावाची सेवा करताना आणि क्रिकेटची सेवा करताना उमेश म्हात्रे हे नाव सुद्धा कोण विसरेल. नक्कीच अष्टपैलू खेळाडू, कॅप्टन कुल, येस, नेहमीच त्याची गणना केली जाते. एक मी म्हणेन कोणाशी ही वादविवाद न करणार असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व उमेश म्हात्रे. पहिला बॉलला बिग हिट करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 लॉस ऑफ 2 विकेट्स. घनसोली 11. यावेळेला आपण जर पाहिलं तर थोडेसे नक्कीच विघ्नेश बडवी घनसोली गावाला बिलॉंग करतात. थोडस आपला संघ खेळतोय, कुठेतरी निराशा असेल त्यांच्या सुद्धा चेहऱ्यावर. कारण आम्ही मगाशी चर्चा करत होतो विघ्नेश सर आणि मी, कारण जेव्हा वाशीगावचा संघ खेळतो तेव्हा मात्र नक्की समालोचन करण्यासाठी मनोज पाटील येतात, परंतु विघ्नेश सर तसं सांगत होते की मी मात्र कोणताही संघ, माझा संघ जरी गावाचा असला तरी मी, कोणी असला तरी मी करतो, असं काही नाही, मला सगळे सारखे. येस, म्हणजे थोडस न्यूट्रल आहात. तर यावेळेला क्रिश मुकादम गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलं कर्णधाराने. आणि यावेळेला मात्र राहुल शेट्टी फेस करेल. 17 धावा आहेत, धावा वाढवा लागतील आणि तोच प्रयत्न झालाय. बिग बिग बीट अँड गॉन आउट ऑफ द पार्क. 6 रन.
धाव संख्या 23 लॉस ऑफ 2 विकेट्स घनसोली 11. विघ्नेश सर खरं म्हणजे हे फटके हवेत, कारण काल इथे 70 धावा सहज केल्या जात होत्या आणि मला असं वाटतंय की 4 षटकांचा सामना आहे, कमसे कम 60च्या पलीकडे धावा हव्यात. कारण तुम्हाला एक चांगली फाईट द्यायची असेल किंवा तुम्हाला जर विजयाच्या दृष्टीने वाटचाल करायची असेल तर तुम्हाला 60+ ह्या धावा कराव्याच लागतील या मैदानावर. कारण हा रबरी बॉल आहे, इथे एकदा जर बॉलवर बॅटवर बरोबर कनेक्ट झाला तर हा मात्र आर पार सीमा रेषेच्या पलीकडे जातो आणि इथे तसंच झालंय बघा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, साऊंड चांगला होता आणि जातोय 6 धावांसाठी षटकार. राहुलच्या बॅट मधून पहिला धमाका पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र राहुलने आपले मात्र इरादे स्पष्ट केलेत, कारण 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. धावा माझ्या धावफलकावर फक्त 17 होत्या, म्हणजेच काय तर फक्त 8.5च्या सरासरीने ते मला धावा जमवल्या होत्या माझ्या संघाने. आता मात्र मला त्या धावा वाढवायला लागतील, म्हणजेच काय जी 2nd 3rd वर गाडी माझी चालत होती ती मला 4th 5th गिअरवर मला शिफ्ट करावीच लागेल आणि तसंच केलंय. इथे पहिल्या बॉलवर आक्रमण चढवलं. हो यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मात्र इथे कमबॅक केलंय क्रिशने आणि डॉट बॉल येतोय. एक डॉट बॉल प्रेशर जरूर आलेलं ते म्हणजेच घनसोली संघाच्या खेळाडूंवर फलंदाजांवर, परंतु एक षटकार किंवा एखादा चौकार आला तर मात्र नक्कीच गोलंदाज बेलापूरचे जे गोलंदाज त्यांच्यावर मात्र प्रेशर येईल. परंतु पहिल्या बॉलवर प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला, दुसरा बॉल मात्र डॉट आला. फुल टॉस, क्रिकेटमध्ये फुल टॉसला माफी नाही, परंतु हा षटकार होईल का, कारण उंची जास्त होती परंतु तो गेलाय. 6 धावांसाठी षटकार. फुल टॉस म्हटलं तर अक्षरशः मी म्हणेन गोलंदाजांनी चुकी केली, परंतु पावसाळी क्रिकेट आहे, गोलंदाजाला थोडंसं मी असं म्हणेन की त्याची थोडीशी चुकी ही झाकली गेली पाहिजे. कारण अशा वेळेला काय होतं तर बॉल हा स्किड होतो, हातात बॉल प्रॉपर बसत नाही, ग्रिप मिळत नाहीये, त्यामुळे स्किड झाल्यानंतर एका बॉल फुलटॉस जातो, वाईड सातत्याने जातात आणि त्यामुळेच इथे हा फुलटॉस पाहायला मिळाला. परंतु फुलटॉसला मात्र जरूर राहुल शेट्टीने दिशा दिली षटकारांची. 6 धावेनंतर धावसंख्या 29 या आकड्यावर. ओ चांगला फटका, काय जज, ओ क्लास, मादक सौंदर्य क्रिकेटचं. रिस्क ऑफ द फ्लिक, 6 रन मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. काय नजाकत परा स्ट्रोक. धाव संख्या 35. 3 षटकार या षटकामध्ये आलेत, म्हणजेच काय ज्या धावा हव्या होत्या संघाला त्या इथे राहुलने मात्र जरूर आणलेल्या आहेत. म्हणूनच बघाशी या बी खेळाडूचा उल्लेख करत होतो, विशाल शाह थोडासा स्वस्त्यामध्ये जरूर परतला, परंतु राहुल हा स्वतः नवी मुंबईच्या बाहेर खेळलेला खेळाडू आहे, म्हणजेच हा प्रोफेशनल क्रिकेटर आहे, त्यामुळं नक्कीच त्याला तो अनुभव आहे आणि त्याच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी तो अनुभव सुद्धा इथे नक्कीच पेश केलाय. नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतोय, जशी इनिंग संपेल जय बालाजी रबाळे आणि श्रीकृष्ण कोलशेट. हो यावेळेला फटका आपण पाहतोय, थोडासा मी बडेन मिस झाला फटका, परंतु नो मॅन्स लँडला, म्हणजेच जिथे धोका नव्हता अशा ठिकाणी इथे बॉल पडलेला आहे, त्यामुळे इथे एकच धाव राहुल शेट्टीच्या खात्यावर. संघाच्या खात्यामध्ये 1 धाव, एका धावेने 36 आकड्यावर धाव संख्या. पुन्हा एकदा जय बालाजी रबाळे विपक्ष श्रीकृष्ण कोलशेत या दोन्ही संघनायकांना विनंती आहे, आपण जर आला असाल, माझा आवाज ऐकत असाल तर या 4 षटकांच्या समाप्तीनंतर ओ स्विंग अँड मिस, थोडासा हाफ ट्रॅक बॉल आणि इथे पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु बॉल मात्र निघून जातोय. यष्ट्यांच्या मागे डॉट बॉल येतोय आणि इथे 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर सुद्धा आपण पाहतोय धावसंख्या आहे 36, म्हणजे 12च्या सरासरीने ते धावा जमवलेल्या आहेत. परंतु या येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये मात्र टार्गेट सेट करावं लागेल आणि ते सुद्धा मी मगाशीच उल्लेख करत होतो की 60-70 धावा झाल्या तर नक्कीच गोलंदाजांना एक स्फूर्ती मिळेल, एक चांगली मी म्हणेन मनोबल त्यांचं वाढेल आणि ते चांगल्या हिमतीने आणि त्या जोशामध्ये नक्कीच गोलंदाजी करतील. परंतु त्यासाठी त्यांना या षटकामध्ये धावा जमाव्या लागतील, म्हणजेच घनसोली 11 या संघाला आणि त्यांच्या खेळाडूंना इथे धावा जमाव्या लागतील, फलंदाजांना धावा जमाव्या लागतील. आणि सध्या आपण जर विचार केला तर 12च्या सरासरीने धावा सध्या जमा केलेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर, परंतु त्यासाठी 2 मौल्यवान विकेट सुद्धा गमावलेल्या आहेत, एक विशाल शाह आणि एक निखिल मडवी. परंतु इथे मात्र सरबी धुरा आता मात्र आपल्या खांद्यावर घेताना आपण पाहतोय
राहुल शेट्टी ज्यांनी 3 षटकार या मागच्या षटकामध्ये खेचले. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये ती किमया करावीच लागेल, कारण नक्कीच मी म्हणेन 36 म्हटलं तर एक अजून 20-25 धावा जर झाल्या तर जरूर 60 धावा क्रॉस होतील. पुनश्च एकदा विनंती करतोय या षटकाच्या समाप्तीनंतर, म्हणजे ही इनिंग जशी संपुष्टात येईल, जय बालाजी रबाळे विपक्ष श्रीकृष्ण कोलशेत संघनायक, आपण माझा आवाज ऐकत असाल तर आपण कृपया आमच्या व्यासपीठाच्या दिशेने या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. नेक्स्ट मॅच आपली असेल त्यासाठी टॉस करणं फार गरजेचं आहे, कारण वेळेचं महत्व जसं आमचे गुरुवर्य मनोज पाटील सांगतात, वक्त किसी का मोहताज नाही होता है. तर वेळ कुणासाठी थांबत नाही, त्यासाठी प्लीज या लवकर. ओ यावेळेला मात्र फटका घोषित क्षेत्रात, त्यामुळे एकच धाव मिळेल. आणि सिद्धेश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सध्या 4थं षटक हाताळताना, अंतिम आणि निर्वाणीचं षटक हाताळताना. एका धावेने धावफलक 37 या आकड्यावर. येणारे 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लफडा चषक 2026 हे रणसंग्राम ही रणधुमाळी आपण पाहतोय. पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट, परंतु इथे मात्र काय सुनुकता दाखवली गोलंदाजाने, कारण माहीत आहे राहुल माझ्या या गोलंदाजीमध्ये या 6 चेंडूंमध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्याला कसं बी थांबवायचं आहे ते मात्र या चेंडूवर त्यांनी दाखवून दिलं गोलंदाज सिद्धेशने. कारण चेंज ऑफ पेस, स्लो गतीचा बॉल रिलीज केला आणि तिथेच फसला राहुल, कारण बॅट आधी फिरली, बॉल नंतर त्याच्यापर्यंत पोहोचला. पुन्हा एकदा चांगला बॉल, एकच धाव मिळू शकते आणि या 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. काय गोलंदाजी! शेवटचं षटक म्हटलं खरं म्हणजे डेथ ओव्हर असते. या शेवटच्या षटकामध्ये आक्रमण चढवलं जातं आणि गरज सुद्धा होती घनसोली 11 संघाला आक्रमण चढवण्याची, परंतु इथे तसं झालं नाही. 3 चेंडूंमध्ये तरी सांभाळून ठेवलेलं आहे सिद्धेशने सध्या तरी घनसोली 11च्या संघाच्या फलंदाजांना. परंतु इथे मात्र उमेश आहे, स्ट्रोक चांगला, फील्ड केली गेली, एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झाला, कारण शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 चेंडूंमध्ये मात्र 2 षटकार जर आले तर मी म्हणेन नक्कीच 53 धावा आपल्याला डोळ्यास म्हणजे आपल्या धावफलकावर पाहायला मिळतील. परंतु सध्या 39 या आकड्यावर धावसंख्या आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार सिद्धेश राहुलसाठी. चांगला फटका, आता ज्याचा उल्लेख करत होतो, हे 2 चेंडू महत्वाचे आहेत, टार्गेट सेट करणारे चेंडू. आणि आता षटकार आल्यानंतर धावसंख्या 45 धावा. अजून एका षटकाराची नक्कीच डगआउट मधून अपेक्षा असेल. संघाचे जे सहकारी खेळाडू आहेत ते अपेक्षा जरूर करत असतील, अजून एक षटकार आला तर नक्कीच 50 क्रॉस होईल. हो, यावेळेला सोडून दिलाय डाव्या एसटीच्या बाहेर बॉल. परफेक्ट निरीक्षण केलं राहुलने. वाईड +1 अशा 2 धावा ऍड होतील. आता मात्र 47 या आकड्यावर धावसंख्या 47. षटकार आल्यानंतर थोडंसं बिबडेन दबाव जरूर आला सिद्धीच्या, आणि ते दिसतंय गोलंदाजीमध्ये, कारण एक सवैर चेंडू फेकण्यात आला. त्यानंतर मात्र आपण पाहतो इथे ड्राईव्ह केला ऑन साइडला, 1 धाव जरूर घेतली उमेशने. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि ते काय घडलंय तर यस पंचांनी सांगितलंय OUT आउट. धावची 3ऱ्या विकेटचं पतन, शेवटचा बॉल होता, त्यामुळं एकच धाव संख्या 48. 49 धावांचं टार्गेट सेट केलंय घनसोली 11 घनसोली या संघाने बेलापूरच्या प्रियदर्शनी संघासमोर. प्रियदर्शनी बेलापूरचा संघ या संघाची सुद्धा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये चर्चा केली जाईल. बघा, पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं पहिल्या इनिंगचा खेळ. विशाल 6 धावा काढून बाद झाला. पहिल्या चेंडूवर आक्रमण जरूर चढवलं होतं, परंतु नंतर निष्प्रभ ठरला. त्यानंतर राहुल 29 धावा काढून आताच मात्र धावचीत झाला. निखिल हा मात्र 9 धावांवर बाद झाला. अपेक्षा जरी होती निलवर, परंतु
थोडीशी अपेक्षा भंग. त्यानंतर मात्र उमेश यांनी एक धाव. त्यानंतर आपण जर बॉलिंगचं विश्लेषण जर पाहिलं तर स्वप्नील यांनी 11 धावा देऊन 1 विकेट्स घेतली. त्यानंतर साई दिवेकर आला, त्यांनी सुद्धा मात्र चांगलं षटक हाताळलं, 6 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद केला. त्यानंतर क्रिश आला, क्रिशने 19 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर साहिल शेवटचं षटक हाताळताना 12 धावा खर्च केल्या. असं बॉलिंगचं विश्लेषण आणि पहिल्या इनिंगचं विश्लेषण. परंतु या नेक्स्ट इनिंग जशी चालू होईल तसं आमचे हँडसम समालोचक विघ्नेची मडवी सध्याच्या घडीचा एक बेहतरीन आवाज, एक सुंदर आवाज, एक सुंदर समालोचन आणि ज्याचं डिमांड खूप आहे त्या आमच्या विघ्नेश मडवी यांना मी आमंत्रित करतोय. सर या आपण समालोचनासाठी. मी मात्र थोडा वेळ थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. सूर्यकांत गमरे सरांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे लफडा चषक 2026 या पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. आणि त्याच दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट अनुप पाटील यांचं आगमन झालंय. चला, लफडा चषक 2026 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समवेत जोडले गेलेत नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनुप पाटील. आणि खऱ्या अर्थानं या नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक शिस्त आणण्याचं काम आणि एक सुटसुटीत करण्याचं काम सध्याच्या घडीला NMTCA म्हणजेच नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशन करते. त्याचे प्रेसिडेंट आमच्या सोबत आहे, त्यांच्याशी देखील चर्चा केली जाईल. खऱ्या अर्थानं आज नवी मुंबईला खरं गरज होती की अशा असोसिएशनची जेणेकरून की संघांची बांधणी आणि संघाच्या ज्या पद्धतीने आज रजिस्ट्रेशन करणं त्या सगळ्याच गोष्टींची अगदी इत्तुंबत काळजी आज NMTCA ने केली आणि आज त्याचे प्रेसिडेंट आहे अनुप पाटील आमच्या सोबत जोडले गेले. अनुप पाटील, काय सांगाल? लफडा चषक हे टायटल जेव्हा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तेव्हा आपल्या समोर एक वेगळं चित्र निर्माण होतं. पण यतीन भोईर यांचं नेहमी आयोजन चांगलं असतं आणि दर्जेदार आयोजन, ती रबर बॉल स्पर्धा असो किंवा टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा असो, भालचंद्र स्मृती चषक ही डे नाईट फॉर्मॅटमध्ये याच मैदानावर स्पर्धा पाहायला मिळते. काय सांगाल यतीन भोईर आणि यांच्या संपूर्ण आयोजनाबद्दल? नक्कीच खूप सुंदर आयोजन आहे आणि कित्येक वर्षापासून असं आयोजन यतीन यांच्या मार्फत हे पावसाळी क्रिकेट मला वाटतं 11 वर्ष झालेली आहेत. लफडा चषक हा 11 वर्ष चालू आहे 2026चा. त्यामुळे एक अशी बाब आहे की सातत्य टिकवणं महत्त्वाचं असतं. ते यतीन यांनी पूर्णपणे यशस्वी झालेले आहेत. एखादी गोष्ट सातत्य टिकून ठेवणं आणि ती योग्यरित्या पूर्ण करणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी यतीनचं कौतुक मानेल. तसेच यतीन आणि वैभव भोईर यांच्या मार्फत सुयोग स्मृती चषक, भालचंद्र स्मृती चषक दरवर्षी होत असतो. ते देखील सातत्य टिकून त्यांनी ठेवलेले आतापर्यंत आणि खूप सुंदर आयोजन असतं. आता याचं आयोजन तुम्ही बघितलात, तसेच नाईटचं आयोजन. त्यामुळे मी यतीन यांचं कौतुक करेन या गोष्टीबाबत. डेफिनेटली चर्चा चालू राहील. मॅच सुरू होते. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश कोळी आणि नॉन सेकंडवर स्वप्नील ठाकूर. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय, वेगवान गोलंदाज विक्की रफुकिया गोलंदाजी ट्रॅकवर येत असताना 48-49 धावांचा टार्गेट आहे. पहिला बॉल अगदी लेंथ बॉल होता, खूप चांगला स्ट्रोक लगवलाय. गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जात नाही आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. पहिल्या बॉलवर सिद्धेश कोळीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. 4 धावांनी आपलं खातं उघडलंय. मागच्या इनिंगची सुरुवात षटकाराने झाली होती. विशाल शहाच्या बॅटमधून षटकार आला होता पण लगेचच्या बॉलवर तो बाद झाला होता आणि
त्यानंतर डाव सावरला राहुल शेट्टीने. आज अनुप पाटील आमच्या सोबत आहे. NMTCAचं काय या पुढील प्लॅन असेल त्याबद्दल देखील चर्चा करूया, कारण की अगदी प्रत्येकाला प्रश्न आहे की नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण नेहमी चर्चा केली जायची की हे नवी मुंबई क्रिकेट चांगलं होणं किंवा खेळाडूंची बांधणी, संघाची बांधणी, या सगळ्याच गोष्टींची चर्चा व्हायची. पण NMTCA ज्या पद्धतीने आता काम करते, खास करून मी अनुप पाटील अध्यक्षाचं कौतुक करेल की सगळ्याच संघांची अगदी लिस्ट घेतली, त्या खेळाडूंचा एरियाचा किंवा सेक्टरचं बांधणी केली आणि त्या अनुसार आज हा संघ बांधणी झालीत. त्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतो. ह्या चर्चेबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पहिल्या बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 4 या आकड्याने. अगदी खातं उघडले सिद्धेश कोळीने. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. अकोटा 5चा बॉल, पुलचा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय सीमा लगत. तत्पूर्वी चेंडू झाडाला आदळतोय. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना 49 धावांचं टार्गेट आहे. सुरुवात जर पाहिली तर इतकी चांगली झाली नव्हती. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा कुठेतरी थांबल्या होत्या, पण राहुल शेट्टीची एक अफलातून इनिंग, त्यामुळे धावा झाल्यात. त्यामध्ये खऱ्या अर्थानं 4 षटकार लगवले गेले होते. निखिल मडवीच्या बॅटमधून देखील एक षटकार पाहायला मिळाला. स्वप्नील ठाकूर आणि सिद्धेश कोळी. बेलापूर टीम अगदी सातत्यपूर्वक अनेक स्पर्धा खेळतोय. घणसोली 11 घणसोली टीम एक मोठी लेगेसी आहे, परंपरा आहे. पुन्हा एकदा कोटाप्याचा बॉल, फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. काहीसा उशिरा क्षेत्रक्षेत्र येतोय. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावाने टीमची धावसंख्या पुढे जाते 7 या आकड्यावर. 7 धावाचा अगदी 7 धावा दाखल लागलीत. 3 बॉलचा केस संपलाय. षटक क्रमांक पहिलं. अगदी विक्की रफुकिया हा गोलंदाज ज्या पद्धतीने घणसोली अंतर्गत स्पर्धेमध्ये अगदी आपली चमकदारी कामगिरी दिसली, त्यानंतर घणसोली 11 सारख्या संघामध्ये या खेळाडूला अगदी संधी मिळाली. त्याचा फायदा घेत असताना हा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. निखिल मडवी स्वतः जात असताना 2 धावा आणखीन मिळतील. सिंगल डबलचा केस सुरू आहे सध्याच्या घडीला. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर आणि चौथ्या बॉलवर 2-2 धावा पाहायला मिळाल्या. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. 12 पेक्षा जास्त सरासरीने धावा उभारायचे आहेत. 49 धावा तुम्हाला करायचे आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं. मागचे काही बॉल वेगवान चेंडू हाताळले. या बॉलवर फिंगर रोल केले. विकी रफुकिया चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला करतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू असताना 5 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 9 धावा आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल या ओव्हरचा. यावेळेस लेन बॉलला पिक केलाय. डाऊन द ग्राउंड. स्वप्नील ठाकूरच्या बॅट मध्ये येतोय प्रहार. चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 15 धावा दाखल कराव्या लागेल. 49 धावांचा पाठला करत असताना आता 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायचे अजूनही 34 धावा. अनुप पाटील आमच्या सोबत आहेत. अनुप पाटील, काय सांगाल NMTCA नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचा यापुढील अशा पद्धतीने कार्यक्रम असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही विचार केलाय? नक्कीच. हॅलो नक्कीच. आता NMTCAचं मेन उद्दिष्ट असं नुसतं मॅचेस भरवणं नाही. म्हणजे NMTCA ज्या दरवर्षी टेनिसच्या मॅची होतात किंवा रबरच्या मॅची होतात, NMTCAचा मेन संकल्प असा आहे पहिल्यापासून की आपण आपल्या नवी मुंबईमध्ये 4 विभाग करणार आहोत. 4 त्याच्यात अंडर 16चेच फक्त प्लेयर. अंडर 16चे प्लेयर त्यांना आपण फ्री कोचिंग, लेदरची फ्री कोचिंग म्हणून असे नेट्स उपलब्ध करून, म्हणजे आमचा हेतू आहे असा की 2-2 नेट्स प्रत्येक 4 एरिया वाईज पाडणार, म्हणजे टोटल 8 नेट्स, आणि त्यांच्या मॅचेस खेळवणार आम्ही लेदर क्रिकेट, म्हणजे जेणेकरून येणारा प्लेयर हा यंग टॅलेंट नवी मुंबईला भेटेल. तसंच आता आपण अजून एक संकल्पना राबवली आहे की दरवर्षीप्रमाणे जो बेस्ट प्लेयर ऑफ द इयर असतो तो अवॉर्ड, तसेच 1 नंबर 2 नंबर
3 नंबर असे अवॉर्ड्स जे टॉप टीम्स असतील ते, आणि याच्यात अजून एक आपण नवीन संकल्पना बेस्ट आयोजक, बेस्ट कॉम्बिनेटर आणि बेस्ट अंपायर. तर या वर्षीचा 2025-26चा बेस्ट कॉम्बिनेटर तुम्हीच आहात. तुमचे हार्दिक अभिनंदन. आणि ती जो इव्हेंट असेल तो आपण एखाद्या मॅचला किंवा NMTC टुर्नामेंट झाली तिथे देण्यात येईल. डेफिनेटली NMTCचा जे काही पुढची वाटचाल आहे, खऱ्या अर्थानं मी आभार मानतोय की लेदर क्रिकेट साठी खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देणं गरजेचं आहे आणि NMTC ते करते. 4 विभागामध्ये अगदी नेट्स वाटल्या जातील आणि तिथे अंडर 16च्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचा आणि 16चा स्क्वॉड तिकडे असणार आहेत आणि खूप चांगले कोचेस तुम्हाला अवेलेबल असतील. NMTCचं खऱ्या अर्थानं मी कौतुक करतोय. हा हेतू आहे, हा प्रयत्न आहे आणि या प्रयत्नाला नक्कीच यश मिळेल आणि अशी आशा करूया. आणि अनुप पाटील आमच्या सोबत जोडलेत. मॅचच्या दिशेने जाऊया. षटक क्रमांक 2 हाताळत असताना पहिल्या बॉलवर चौकार आला, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचतीये 20 धावा. 49 धावा करायच्या आहेत, म्हणजेच अजूनही जर पाहिलं तर 29 धावांची आवश्यकता आहे. मॅच ऑन आहे सध्याच्या घडीला. चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या स्थितीमध्ये बेलापूर टीम, प्रियदर्शनी बेलापूर टीमने या पावसाळी हंगामामध्ये अनेक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली. टायटल जिंकणं हे इम्पॉर्टंट नसतं, पण कामगिरी करणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. इथे देखील बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. पियुष गोलंदाज आहे, युवा गोलंदाज आहे. हा विश्वास दाखवला कॅप्टनने. निखिल मडवी, राहुल शेट्टी, उमेश म्हात्रे आणि विशाल शहा सारखे अनुभवी खेळाडू या टीम मध्ये आहेत आणि या टीमला गरज आहे सध्याच्या घडीला एक विकेटची आणि त्यासाठी प्रयत्न केला जाईल. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर अगदी वेग धारण केलं, चेंडू जातोय फाइंड मध्ये, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या पुढे जात असताना ही पार्टनरशिप आहे ना घणसोली 11 घणसोली टीमसाठी फार डोकेदुखी ठरेल. त्यामुळे ही पार्टनरशिप खंडित करणं गरजेचं आहे. आणि प्रियदर्शनी बेलापूर टीमची जमेची बाजू ही आहे की हे 2 फलंदाज सध्याच्या हंगामामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये. काल देखील कोपरखण्याच्या मैदानावर याच जोडीने भरपूर चांगली बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी आणि स्कोर पुढेच अगदी नेला होता. खूप मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली होती. 49 धावा या मैदानाच्या आतमध्ये करायचे आहेत. फुलटॉस बॉल, टॉप आहे, चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. आसमानी टोला आजच्या दिवसातला सर्वात मोठा सिद्धेश कोळीच्या बॅट मधून येतोय षटकार. व्हॉट अ शॉट, लाजवाब स्ट्रोक लगावला जातोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. हा बॉल आणणं कठीण होतं पण फिल्डर आहे त्याने आणलाय बॉल आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. टीमची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचते 28-28 ऑन स्कोरबोर्ड. 28 धावा. अजूनही जर पाहिलं तर या ओव्हरचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये अजूनही करायचे आहेत 21 धावा. 14 बॉल 21 धावा. मॅच ऑन आहे. चांगल्या स्थितीमध्ये प्रियदर्शनी बेलापूर टीम आहे. पियुषवर दडपण येत असताना या ओव्हर मध्ये धावा होताना पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हर मध्ये 15 आल्या होत्या. हे देखील चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये, सिंगल मिळते. ओव्हर जी होती समाप्ती. टीमची धावसंख्या 1 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अजूनही जर पाहिलं तर या 5 बॉल मध्ये अगदी 14 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. पियुष हा युवा गोलंदाज आहे. टॉप आहे, चेंडू हवेत आहे, संधी आहे. त्याखाली राहुल शेट्टी आणि कॅच पकडली जाते. विकेटचं होईल पतन. स्वप्नील ठाकूरचा खेळ संपलाय. पहिला धक्का लागतोय टीम प्रियदर्शनी बेलापूर संघाला. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पुढे जात असताना 29 या आकड्यावर. आता समीकरण जर पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 20 धावा. 12 चेंडू 20 धावा. लफडा चषक हे टायटल प्रत्येकाला मोहित करणारे गेली 6-7 वर्ष या स्पर्धेचं आयोजन यतीन भोईरच्या माध्यमातून आणि जुगाव मित्र मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि ज्या वेळेस गावदेवी मैदान जुगावच्या भूमीवर स्पर्धा सुरू असते त्या वेळेस प्रेक्षकांची गर्दी सातत्याने पाहायला मिळते. ती बालचंद्र स्मृती चषक असेल, यतीन भोईर यांच्या माध्यमातून डे नाईट फॉर्मॅट मध्ये दरवर्षी होते, किंवा सुयोग स्मृती चषक असेल ती शीतलताई अगदी भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा गेली अनेक वर्ष आम्ही पाहिली. ही स्पर्धा देखील तितकीच मानाची आहे नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट मधील. आणि आज त्याच भूमीवर चाललेला हा लफडा चषक या स्पर्धेचा भव्य दिव्य सोहळा. आज अंतिम आणि शेवटचा दिवस आहे आणि या दिवसामध्ये काय घडेल याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे अजूनही 20 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर
ग्रामीण क्रिकेट घणसोली पासून सुरू केलं आणि त्यानंतर बघता बघता खुल्या गटातील संघामध्ये देखील अनेक वर्ष ज्याने क्रिकेट खेळलं तो खेळाडू विशाल शहा गोलंदाजी ट्रॅकवर. अकोटपाचा बॉल, पुलचा फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, एक धाव कंप्लीट झाली आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते, थ्रो खराब आहे, बॅकअप चांगला आहे. निखिल मळवीने कॅच अगदी बॉल कॅरी केलाय आणि एकच धाव मिळते. ती ओव्हर जर चांगली हाताळली, या ओव्हर मध्ये जर धावा थांबवल्या तर शेवटच्या ओव्हर मध्ये मॅच मध्ये मजा येईल. आणि फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स ऑफ बेलापूर मिस्टर साहिल विनोद दिवेकर फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. 11 मध्ये 19 करायचे. मॅच ऑन आहे. प्रियदर्शनी बेलापूर चांगल्या स्थितीमध्ये आहे. घणसोली टीमला गरज आहे डॉट बॉलची आणि गरज आहे विकेटची. आता घणसोली टीम कशा पद्धतीने परफॉर्मन्स करेल त्याकडे टीमचं लक्ष असेल. कोळशे टीम लवकरात रिपोर्टिंग करा. ऑन द अप खेळत असताना टायमिंग होऊ शकलं नाही, सिंगल मिळते. पहिल्या 2 बॉलवर 2 धावा कंप्लीट होते. श्रीकृष्ण कोळशेत आणि जय बालाजी रबाडे कोळशेत टीमचा कुठला प्रतिनिधी उपस्थित असेल तर कृपया रिपोर्टिंग करा, कारण की ही मॅच संपल्यानंतर तुम्हाला सामना खेळायचा आहे. दहा बॉल आणि 10 बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता. फिंगर खोल खेळ केले, फेकलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धेश कोळीच्या बॅट मधून सीमारेषी पलीकडे 6 धावांसाठी षटकार. कमी गती, फिंगर रोल केले होते, अकोटप्प्याचा बॉल होता, फेकून दिला सीमारेषी पलीकडे. अशी गोलंदाजी तुम्ही सिद्धेश कोळीच्या अगेन्स्ट करू शकणार नाही. चांगल्या रिदम मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये सिद्धू. सातत्याने सिद्धूचा बॅटिंग बॉलिंग या दोन्ही डिपार्टमेंट मध्ये सातत्याने राहिले. 6 धावा मिळतील. षटक क्रमांक 3. इथे देखील गोलबटापाचा चेंडू ऑन साइडला ऑन ट्रॅक केला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक राहुल शेट्टी वेगाने येईल. चांगली बॅटिंग राहुल शेट्टीची पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या 38-38 आकड्यावर जाऊन पोहोचते. 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 11 धावा गरज आहे. अजूनही जर पाहिलं तर 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 चेंडू 11 धावा, 11 धावा 8 चेंडू. साहिल दिवेकर सेकंड वर पाहायला मिळते. फार कमी कालावधीमध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये आपलं नाव आणि आपला ठसा उमटवला या खेळाडूने. फटका चांगला आहे. ऑन दी अप, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिल विनोद दिवेकर प्रिन्स ऑफ बेलापूरच्या बॅट मध्ये येतोय. एक आसमानी टोला चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. लाजबाब स्ट्रोक, बॅकफुट पंच. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. 44 ऑन स्कोर बोर्ड. फक्त 5 धावांची आवश्यकता आहे. हा सामना लवकर संपतोय का त्याच इराद्याने आतापर्यंत हा खेळ पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू, नो बॉल हाताळलाय. नो बॉलचा इशारा केला जातोय. अंपायर ओव्हरसेपिंग नो बॉल. नो +1 अशा 2 धावा मिळतील. खराब परफॉर्मन्स झालाय गोलंदाजीमध्ये, फलंदाजीमध्ये घणसोली 11 घणसोली टीमचा. आणि मोठमोठी नावं आपल्याला पाहायला मिळाली. विशाल शहा, राहुल शेट्टी, उमेश म्हात्रे, निखिल मळवी. पण हवा तसा परफॉर्मन्स झाला नाही. फ्रीडचा इशारा अंपायर देत असताना अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ही मॅच कशा पद्धतीने फिनिश केली जाईल प्रियदर्शनी बेलापूर टीमच्या माध्यमातून ते पाहिलं जाईल. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. लेन बॉलला पिक केलाय, फेकलाय सीमारेषी पलीकडे. सामना झालाय समाप्त. सिद्धू कोळीने आपल्या स्टाईल मध्ये ही मॅच संपवली आहे. वेल प्लेड प्रियदर्शनी बेलापूर. हा हार्डलक घणसोली 11 घणसोली. नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाईल जय बालाजी रावाडे वर्सेस श्रीकृष्ण कोळशेत. या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती असेल की रिपोर्टिंग करा. अगदी टॉस केला जाईल. ही मॅच संपलेली आहे, त्यामुळे कोळशेत टीमचा प्रतिनिधी उपस्थित असेल तर कृपया रिपोर्टिंग करा. लवकरात लवकर मॅच सुरू केली जाईल. चला, जसा सामना सुरू होईल तसं आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल. आणि पुन्हा एकदा आपण सूर्यकांत गमरे सरांना इन्व्हाइट करूया. त्यांच्याच वाणीने ही पुढच्या मॅचचं विवरण ऐकूया.